जेव्हा आपण आई बाबांची परमिशन घ्यायला जातो ना तेव्हा त्यांना माहिती असतं की तुला कॉन्फिडन्स नाही, त्यामुळे ते 1000% नाही म्हणतात. मी प्रयत्न केला फायदा घ्यायचा पण त्यांनी घेऊ नाही दिला मला. तुम्हाला कळायला पाहिजे की आई बाबांना सांगायचं कधी आणि आई बाबांना विचारायचं कधी. गाडीचा इन्शुरन्स कशाला काढायचा? दुसऱ्या दिवशी गाडी ठोकली होती आमची 4 व्हीलर. मला सांग, अबीर गुलाल ह्या मालिकेत तू आता काम करतेस, तर तू म्हणजे तुझ्या घरातील कोणीही या क्षेत्रातील नाहीये. तुझ्या वडिलांनी तर शिपाई म्हणून एका शाळेमध्ये काम केलंय. मग हे सगळं तुझं जो प्रोसेस होतं घरात, जेव्हा तू सांगितलंस की अभिनय क्षेत्रात जायचंय, त्यांचं रिएक्शन कसं होतं? बाबा अजूनही कार्यरत आहेत शिपाई म्हणून माझे, आणि त्याच शाळेत तू शिकलीस? त्याच शाळेत मी शिकले, 7वी पर्यंत शिकले. मग तू त्याचा फायदा घ्यायचीस की वडील त्याच शाळेत शिकते, का उलट घाबरायचीस तू? मी प्रयत्न केला फायदा घ्यायचा पण त्यांनी घेऊ नाही दिला मला. 8वी 9वी 10वी मग मला दुसऱ्या शाळेत घातलं होतं, कारण तिथल्या मुख्याध्यापकांचं असं म्हणणं होतं की पायाला तर मोठी होतीये आणि मुलांचा इगो वाढतो, सो तिच्या समोर तू काही विशिष्ट कामं केलीस तर तिला ते हर्ट होईल किंवा तिला बाकीची वर्गातली मुलं चिडवतील. हे मला खूप नंतर कळालं की हे कारण होतं माझी शाळा बदलायचं. आणि तुम्हाला काही घेणं देणं नसतं त्या काळात. तुम्हाला असं वाटतं की माझे मित्रमैत्रिणी एवढे सेट झाले तिथे आणि तुम्ही माझी शाळा बदलायची, चिडचिड झाली होती माझी. पण नंतर ते जाणवल्यानंतर असं टचकून डोळ्यात पाण्याला की काय कारण असू शकतं, पण त्या वेळेत ते कळलंही नसतं की ते खरं होतं. तू म्हणतेस तसं या क्षेत्रात नव्हतं कोणी, पण अभिनय शिकायचंय असं डेलिबरेटली त्या काळात काहीच नव्हतं. भरतनाट्यम 4थीपासून करत असल्यामुळे अभिनयाची तोंडओळख होती मला आधीपासून. लॉकडाऊनच्या काळात मकरंद माने सरांनी जेव्हा मला चित्रपटाबद्दल विचारलं तेव्हाही ते ओके होते. म्हणजे त्यांनी असं कधी हे करू नको ते करू नको असं काही केलं नाही. उलट आहे, जेव्हा आपण आई बाबांची परमिशन घ्यायला जातो ना तेव्हा त्यांना माहिती असतं की तुला कॉन्फिडन्स नाही, त्यामुळे ते 1000% नाही म्हणतात. तू जेव्हा विचारत नाही ना, तू जेव्हा सांगतेस ना की मी सिरियल करते, मी मुंबईला शिफ्ट होणार आहे, कोणी काही म्हणाल नाही मला. मी जर विचारायला गेले असते ना काय वाटतं तुम्हाला करू का, त्यांना माहिती असतं हिला कॉन्फिडन्स नाहीये, त्यामुळे. जेव्हा ललित कला केंद्रामध्ये ऍडमिशन घेतलं तेव्हा त्यांना कळलं तर असेल का इथून हिचं पुढचं जे असणार ते आता मुंबई? नाही ना, मी ललित कला केंद्रामध्ये MA भरतनाट्यमला ऍडमिशन घेतली. ओके. मी पदव्युत्तर शिक्षण भरतनाट्यम मध्ये घेतलं. तसा त्याचा अभिनयाशी संबंध आहे पण नृत्य आहे ना, सो त्यांना असं कधी वाटलं नाही की ऍक्टिंग वगैरे. नाटक, शॉर्ट फिल्म चालू होत्या, पण चित्रपटानंतर त्यांना अंदाज आला की ही अभिनय करणार, याचं काहीतरी चालू राहणार याचं. मग जेव्हा तू मुंबईत येण्याचं ठरवलं तेव्हा तू असं डायरेक्ट सांगितलंस की मी चालली आहे? हो. मग दोघांची अशी प्रतिक्रिया काय होती? मला असं वाटतं ना कधी कधी, आता ते तुम्हाला कळायला पाहिजे की आई बाबांना सांगायचं कधी आणि आई बाबांना विचारायचं कधी. तर मला असं वाटलं यावेळेस जर मी विचारलं असतं तर त्यांना थोडं असं वाटलं असतं की नको. त्यामुळे मला असं वाटलं की यावेळेस त्यांना कॉन्शियसली सांगणं गरजेचं होतं की मी आता हे करणार आहे, मी आता हे ठरवलंय. आणि त्यांनाही ते कळालं की करू शकते ती, एवढं जर कॉन्फिडेंटली म्हणते की करणार आहे, तर त्यांची प्रतिक्रिया पॉझिटिव्ह होती. अजिबात त्यांनी असं काही निगेटिव्हली ते काही म्हणाले नाहीत की जाऊ नको, विचार कर, परत एकदा बघ, लोक चांगले आहेत ना वगैरे, असं काही झालं नाही. म्हणजे आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये असतं की राहणार कुठे, कोणासोबत, ते झालं सगळं. म्हणून विचारलं. ते किती प्रश्नजन्य? नाही, ते केलं आम्ही ते आमच्या लेवलला मॅनेज केलं. आणि आता सगळे घरी वगैरे येऊन बघून गेलेत, सेटवर येऊन गेलेत. त्यामुळे आता आई बाबा, तुला सांगते, आई बाबांना एकदा शाश्वती अशी हे झाली ना की चला सगळं छान आहे आणि सगळं त्यांनी सेटअप लावलेलं की झालं. मग आई बाबा काही त्रास देत नाही, तर त्यांचे मग ते एक शांत होतात की हा मार्गी लागलाय. एक रॅपिड फायर खेळूया आपण. तुला सांग, तुझी पहिली कमाई काय होती? 10,000. ती म्हणजे कशासाठी मिळालेली आणि त्याचा वापर काय केला असतो? आईला चित्रपटासाठी मिळाली होती एका, आणि त्याचा वापर माहित नाही ग, आईला दिली होती. आणि आयुष्यात ती पहिलं बँक अकाउंट कधी काढलंयस? आता 6-7 महिन्यांमध्ये. एवढं? आम्ही तुला सांगते काय, हा बदल माझ्यासाठी खूप मोठा होता. काहीच नाही, सगळं करून द्यायचे लोक मला. म्हणजे मला चेक भरणं, नंतर हे आता आपण ते रील विल येतात, इमोशनल लिटरसी आणि फायनान्शियल लिटरसी पाहिजे पोरींकडे. मी माझ्या बाबांवर एवढे उचकले होते त्या दिवशी. म्हटलं तुम्ही शिकवायला होतं मला, तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं की SIP करायची असते. म्हटलं मी काय करू आता? माझे पप्पा असे होते, म्हणजे तुला हे करायला नाही लावलं ह्याचं तुला. पण
करते मी मग कुठे गेले? बाबांबरोबरच गेली बँकेत अकाउंट काढायला का स्वतः एकटे गेलेले? नाही, मग आता माझा नवरा आणि माझा भाऊ मला मदत करतात, मग त्यासाठी गपचुपी करायचं. आणि पॉलिसी किंवा LIC, इन्शुरन्स, मला काय होणार आहे? बाप रे, ते इन्शुरन्स माझी तर म्हणजे वाटच लागली ती. मला इन्शुरन्स मध्ये पण पैसे टाकायचे असतात, मग ह्याचे पण पैसे, गाडीचा इन्शुरन्स कशाला काढायचा? दुसऱ्या दिवशी गाडी ठोकली होती आमची 4-व्हीलर. बाप, खूप खूप वेगळं होतं माझ्यासाठी. आणि मग आता ना, मग आता ते गांभीर्य यायला लागलंय की काय म्हणतात त्याला, एक अडल्टहुड जे म्हणतो ना आपण, की ते नक्की काय आहे, स्वतःचं जगणं काय. आणि त्यामुळे ना पर्सनल लेवलवरती पण मी गृहवती याचा मला खूप आनंद आहे की मी ते धाडस करते आणि मी ते करीन छान. शॉपिंग करायला जायचं तर सगळ्यात पहिलं डोक्यात कोणतं येतं? म्हणजे ऑनलाईन करतेस, ऑफलाईन करतेस? नाही, ऑनलाईन वगैरे तेवढी टेक्नॉलॉजी नाही, मी फारच बावडते त्या बाबतीत. मी ना लुंकडला जाते, लुंकडला कापड विकत आणते आणि कुर्ते शिवते. माझा भाचा आहे, चिकलठाण म्हणून एक गाव आहे, तर तिथे तो राहायचा. तो पुण्यात येऊन आता फॅशन डिझायनिंगच्या एका इन्स्टिट्यूट मधून शिकला. यू वॉन्ट बिलीव्ह, ही छोटी छोटी माणसं इतकी छान इन्स्पायर करतात तुला. त्या मुलाने आज त्याने आणि त्याच्या भावाने आता एक दुकान घेतलंय भाड्याने आणि ते दोघं जण आता तिथे त्यांनी पूर्ण त्यांचा सेटअप केलाय. बाप लेकच्या प्रमोशनचे सगळे कपडे, सगळं डिझायनिंग माझ्या भाच्याने केलं. आणि इतकं छान ते कुंदन विंदन इतकं छोटं छोटं करतं. काय स्ट्रगल असू शकतो? आपण म्हणतो स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगल, मला तर वाटत नाही मी घंटा कधी आजपर्यंत स्ट्रगल केलाय. माझ्या भाच्याला असं आम्ही जात होतो माझ्या चुलत बहिणीच्या लग्नात, आणि असं जाताना मी ऐकलं की त्याला म्हणलेलं, हा काय बायल्यासारखी कामं करतो. म्हणजे मला आता पण इतकं कसं तरी वाटतंय त्याच्यासाठी. इतकं सुंदर तो रेखीव काम करतो, इतकं सुंदर तो ते आउटफिट्स शिवतो. आपल्याला वाटतंय की आपण पुन्हा पुन्हा सेम विषयांवर बोलतोय. आपल्याला वाटतंय आता की नाही, लोकांना ह्या गोष्टीचा फरक पडत नाही. आता कोण असा विचार करतं? लोक विचार करतात, नक्कीच करतात. सो बॅक टू द अबीर ओ गुलाल. असं वाटतंय आपल्याला की वर्णभेद ही पुन्हा पुन्हा ती कॉन्सेप्ट आहे, पण ती कॉन्सेप्ट ही नाहीये. ती वेगळ्या पद्धतीने मांडणं, त्याचं इंटेन्शन बनवणं जास्त गरजेचं आहे. असं व्हेज का नॉनव्हेज असं प्रिफर? नॉनव्हेज. आणि कुठलं हॉटेल असं स्पेसिफिक ठरलंय? नाही, आईच्या हातचं नॉनव्हेज. ओके, घरी जाऊन. आणि फिरायला जायचं तर कुठे आवडेल तुला? फिरायला जायला मी आता भूतानला जाऊन आले. खूपच आवडली मला ती जागा, खूपच छान. आणि आयुष्यातली पहिली कार? पहिली कार इथे 2 व्हीलर घ्यायची सोय नाही, कार विचारते मला. नाही ग, नाही. मग ड्रीम कार काही आहे की घ्यायची आहे ती? पहिला तू स्वप्न दाखवायला सुरुवात केलीस, मला बघायला पाहिजे आता स्वप्न. माहित नाही, एक तर चालवता येत नाही, हा पण प्रॉब्लेम आहे. पण बघू, विचार करते एखादी कुठली तरी अशी एक छान काळी गाडी आवडेल मला घ्यायला. थँक्स अ लॉट, खूप साऱ्या गप्पा मारल्याबद्दल. अरे खूप मजा आली, खूप वेगळे प्रश्न विचारलेस आणि मलाही छान वाटलं. थँक्यू, धन्यवाद.